नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक महत्त्वपूर्ण माहिती बघणार आहोत. महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे. कोणतेही पार्ट मिस करू नका, शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ बघा. कारण संजय गांधी निराधार अनुदान योजना अंतर्गत जे लाभार्थी असणार आहे, अर्जदार आहे, त्यांच्या खात्यामध्ये पैसे लवकरात लवकर आता जमा होणार आहे. संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे. आता सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात 3,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासंदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय सुद्धा आलेला आहे. आजच आलेला आहे. त्या संदर्भात सर्व माहिती बघून घेणार आहोत. आपल्याकडे GR आहे, PDF आहे, ते सुद्धा आपण 5 मिनिटात समजून घेणार आहोत. संजय गांधी निराधार अनुदान योजना अंतर्गत पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात हे येणार आहे, हे सुद्धा माहिती सांगितलेली आहे. पण ही नेमकी कोणती अट घातलेली आहे किंवा कोणती माहिती दिलेली आहे, कोणत्या दिवशी पैसे जमा होणार आहे, ही सर्व माहिती आपण एक 5 मिनिटात बघून घेणार आहोत. पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या. कारण आपल्या चॅनलवरती दररोज वेगवेगळ्या जॉब अपडेटची माहिती असते, त्यानंतर जे नवीन योजना आलेल्या असतात त्या संदर्भात सविस्तर माहिती असते. सो नक्कीच आपल्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा. चला आजची जी सविस्तर माहिती आहे ते बघून घेऊया. संजय गांधी निराधार अनुदान योजना, आता उद्देश काय आहे तर समाजातील दुर्बल घटकांचा अर्थसहाय्य करण्यासाठी ही जी योजना आहे ती काढली गेली होती. आता लाभार्थी कोण असणार आहे? विधवा, दिव्यांग, त्यानंतर दुर्धर, आजारग्रस्त, अनाथ, परित्यक्त, देवदासी, अत्याचारित महिला, वेश्या व्यवसायातून मुक्त महिला, तुरुंगातून शिक्षा भोगत असलेल्या कुटुंब प्रमुखाच्या पत्नीस, 35 वर्षावरील अविवाहित निराधार स्त्री इत्यादी दुर्बल निराधार घटकांसाठी हे लाभार्थी असणार आहे. आता महत्त्वाचा जो GR आलेला आहे ते 5 मिनिटात आपण बघून घेणार आहोत. संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना आलेल्या आहे. त्यामध्ये इथे सांगितलेलं आहे बघा, वेतनेतर खर्चासाठी सप्टेंबर व ऑक्टोबर महिना 2024 करिता अनुदानाचे वाटप याविषयी हे GR आलेला आहे. 25 सप्टेंबर 2024 रोजी हे GR आलेला होता. शासन निर्णय बघू शकता तुम्ही, ते आलेला आहे बघा. यामध्ये सांगितलेलं आहे, आता वित्त विभागाने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी ₹10,05,15,560 फक्त व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांच्या अर्थसहाय्य व योजनेवरील आस्थापनेसाठी ₹4,12,19,400 फक्त इतकी निधी दिली गेलेली आहे. तर त्यातून तुम्हाला सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात कालावधींकरिता या वेतन या उद्दिष्ट या शासन निर्णयात व सोबतच्या विवरणपत्राप्रमाणे निधी वितरित करण्याद्वारे मान्यता देण्यात येत आहे, हे सुद्धा सांगितलेले आहे. आता इथे मोठा प्रश्न पण आहे की ज्यांचे आधीच्या महिन्यातले पैसे जमा झाले नाही पण आता ते सुद्धा जमा होऊन जाणार आहे. फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे किंवा तुम्ही इथे पात्र असाल तर नक्कीच तुम्हाला हे पैसे मिळून जाणार आहे. DBT द्वारा तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होऊन जाणार आहे. कोणतेही यामध्ये तुम्ही जर आवश्यक कागदपत्रे हे जमा केली असतील तर तुमचे अर्ज नक्कीच इथे सबमिट झाला असणार आहे. यामध्ये अर्जासाठी कागदपत्रे तुम्ही बघू शकता. विहित नमुन्यातील अर्ज लागणार आहे. वयाचा दाखला किमान 18 ते 65 वर्ष, 18 वर्षापेक्षा व कमी वय असूनही सांगितलेलं आहे. किमान 15 वर्षापासून महाराष्ट्राच्या राज्याचे रहिवासी पाहिजे आहे. विधवा महिला अर्जदारांकरिता पतीचा मृत्यूचा दाखला, दिव्यांगाकरिता जिल्हा शालेय चिकित्सक दिव्यांगत्वाचा दाखला आवश्यक असणार आहे. किमान 40% अनाथ दाखला लागणार आहे. दुर्धर आजार प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, दिव्यांगासाठी कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादा 50,000 पर्यंत, इतर सर्व लाभार्थ्यांकरिता कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादित ₹21,000, आधार कार्ड, रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, बँक पासबुक झेरॉक्स, रहिवासी दाखला, अर्जदाराचा फोटो इत्यादी. अर्ज मंजूर झाल्यावर दरमहा ₹1,500 लाभ. आता हे मेन प्रश्न असा आहे की तुम्ही अजून अर्ज केला नसेल तर ते कुठे करायचं आहे? तहसील कार्यालय, सेतू केंद्र सुद्धा तुम्ही करू शकता किंवा इथे याची लिंक दिलेली आहे, तिथे सुद्धा तुम्ही करू शकणार आहात. खूप आनंदाची बातमी आहे की संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत ज्या अर्जदारांनी इथे अर्ज केला आहे त्यांच्यासाठी महत्त्वाची इथे GR आलेला आहे. सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्याचे पैसे लवकरात लवकर जमा होऊन जाणार आहे. या रिलेटेड काही क्वेश्चन असेल किंवा अडचण असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा नक्कीच कनेक्ट होऊ शकता. थँक्यू.